मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. नगरसेवक पदाचा निकाल लागताच श्री नितीन बाळानिगळ यांची प्रत्यक्ष कामाला सुरुवात. सातपूरच्या कोळीवाडा परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार. फोन करने के बाद आधा घंटा लगेगा एक प्रोग्राम येऊ का पाण्याची लाईन नंतर हे चॉकर नंतर ती झोपच आहे येतो ही लाईनचं घ्या लाईन केली ना तुम्ही सांगा बा काय बरोबर उपयोग काय नाही लाईनिंग करून करायला पाहिजे ना बरोबर. इथं जर समजा ती लाईन जुनी मग हे नवी लाईन टाकली तुम्हाला ते करायला पाहिजे ना ते पाणी येतं करायला पाहिजे. ते कॉन्ट्रॅक्टर कोण होता नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि निकाल लागले. सातपूर विभागातून प्रभाग क्रमांक 11मधून भारतीय जनता पक्षाचे नितीन बाळानिगळ हे विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर सत्काराकडे दुर्लक्ष करून बाळाभाऊ निगळ यांनी थेट कामाला सुरुवात केलेली आहे. आपण सातपूर विभागात आहोत. बाळाभाऊ, इथला काय नेमका प्रश्न आहे, आपण काय सोडवत आहे? आपण जर बघितलं निवडणूक निकाल होऊन 2 दिवस झाले, पण इथल्या नागरी समस्या अनेक असल्यामुळे मला पहिल्या दिवसापासून फोन यायला लागले. पण मी बाकीचे सगळे सत्कार असतील किंवा जे आम्ही निवडून आलेल्या लोकांना खूप आनंद झालेला आहे. तर तिथे न जाता पहिले मी आपल्या गावातील जे काही मूळ प्रश्न आहे, आपण जर बघितलं नवीन ड्रेनेजची लाईन टाकलेली या ठिकाणी आणि जुनी ड्रेनेजची लाईन आहे, पण त्या दोन्ही लाईन खालीवर असल्यामुळं नव्या लाईनचा काहीच उपयोग होत नाही. आणि 1 महिन्यापासून इथं हा आमचा वरचा कोळीवाडा आहे आणि या ठिकाणी घाण पाणी येत आहे. या ठिकाणी ड्रेनेज विभागाचे लोक आले आहे आणि पाणी पुरवठावाले देखील आले आहे. जुनी लाईन असल्यामुळे ह्या नव्या ड्रेनेजच्या लाईनीचा वापर होत नाही, त्यामुळं ते पाणी दोन्ही मिक्स होतं आणि ज्यावेळी पाणी येतं तर ड्रेनेजचं पाणी मिक्स होऊन ते जातं आहे. तर यावर आम्ही आता काम करत आहोत आणि मी या सर्व भागातील आमचे जे मतदार बंधू आहे आमच्या गावातील यांना सांगतो की पाण्याच्या लाईनीचं काम आणि ड्रेनेजच्या लाईनीचं काम हे त्वरित हातात घेऊन, कारण पाणी हे अत्यावश्यक सुविधा आहे, पाण्याशिवाय माणूस राहू शकत नाही. तर मी पाणी पुरवठ्याच्या विभागाच्या लोकांना सांगितलं आहे की या 1-2 दिवसात हा विषय मार्गी लागला पाहिजे. सातपुरा गावठाण परिसर आहे आणि जवळजवळ 150-200 वर्षापासून हे गाव वसलेलं आहे आणि या गावामध्ये जुन्या पाईपलाईन आहे, जुने ड्रेनेज लाईन आहे. यासाठी आपण काय करायचं? सर्वप्रथम आम्ही मायक्रो प्लॅनिंग करून, कारण होतं काय की नवीन रस्ता कॉन्क्रीट करायचा, नवीन पाण्याची लाईन करण्यासाठी खोदायचा, हेच कामं गेल्या 10 वर्षात झाले. आम्ही मायक्रो प्लॅनिंग करून लोकांना विश्वासात घेणार की आपला पहिले ड्रेनेज आपण करू, त्यानंतर पाण्याची लाईन टाकू. या ठिकाणी आपण जर विद्युत तारा बघितल्या तर ह्या विद्युत तारासुद्धा भूमिगत होणं गरजेचं आहे. तर आम्ही आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून हे सर्व जेव्हा खोदलं जाईल त्यावेळी ड्रेनेजची लाईन, पाण्याची लाईन आणि MSEBची लाईन आणि गॅसची लाईन ही अंडरग्राऊंड करून गॅसची सर्व आणि त्यानंतर आम्ही कॉन्क्रीट करणार. कारण आज लोकांना आम्ही खुश करण्यासाठी लगेच कॉन्क्रीट करून देतो, आश्वासनं देऊन आम्ही थांबणार नाही. आम्ही प्रॉपर काम करू आणि 5 वर्षानंतर आपण बघाल की हे सगळे नागरिक स्वतःहून आमच्यासाठी बाहेर पडतील, असं काम आम्ही 5 वर्षात करू. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक.